नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला तर मित्रांनो, आता सकाळचे 9:30 झालेले आहेत. गायत्री ते अजून झोपलेले आहेत आणि मला कसं रोजचं कामावर जायची सवय म्हणून लवकर जाग येऊन जाते. एवढे 6 वाजता जेव्हा कामाला जायचं असतं तेव्हा मी 6 वाजताच उठून जातो. तर आज 7 वाजता उठतो आणि त्याच्यानंतर आपलं मोबाईल वगैरे बघत बसलो मी. ते गायत्री ते अजून झोपले, त्यांना काही डिस्टर्ब केलं नाही मी. आत्ताच ब्रश वगैरे केला मी, अंघोळ वगैरे बाकी आहे अजून. म्हटलं जाऊ दे, अंघोळ वगैरे नंतर करेन म्हटलं. आता दुकानात जातो, दूध वगैरे काहीतरी घेऊन येतो, चहा वगैरे पितो, मस्त काहीतरी अद्रक वगैरे टाकून चहा बनवतो. तोपर्यंत गायत्री त्यांना काही डिस्टर्ब करत नाही मी. झोपू दे त्यांना, जेवढा वेळ झोपायचं तेवढा वेळ झोपू द्या. कारण की कालपासून थोडं तिला बरं पण वाटत नाही गायत्रीला. म्हटलं जाऊ दे, तोपर्यंत आराम कर म्हटलं तू. म्हणजे उठली तर नाही येते, मी आपलं मनातलं बोलतोय, झोपू द्या तिला आता. चला तर मी औषध वगैरे घेऊन घेतो. ते बघा गायत्री ते पण झोपले, तुम्हाला दाखवतो थांबा. इथं झोपलेत. ती गायत्री तिकडे झोपली. त्रिशू बघा, हिला रात्रभर अंगावरती बेडशीट काहीच म्हणजे काहीच घेत नाही ते अंगावरती. एवढी थंडी लागते तरी अंगावरती काहीच घेत नाही. ती गायत्री मस्त तिकडे निवांत झोपली. चला मला ते खोकल्याचं औषध घेऊन घेऊ द्या. ते बघा तिच्या हातापायाला हे पण तेल लावून दिलं होतं, तेव्हा तिला बरं वाटलं. खोकल्याचं औषध कुठे? हे बघा, मग खोकल्याचं औषध आधी औषध घेऊन घेतो, मग चहा वगैरे पिऊन घेतो. चहामध्ये जास्त काय साखर टाकणार नाही चहामध्ये, थोडीशी आपली नॉर्मल चहा बनवून घेतो. एक किचनमध्ये तिने काय नाही, रात्री सगळे भांडी वगैरे घासून ठेवले तिने. ते काय रात्रीची भाजी चपाती भात वगैरे आहेच, म्हणजे तसं नाश्ता मी याच्यानेच करून घेईल. चला तर मी दुकानात ना आधी ते दूध वगैरे घेऊन येतो, दूध टोस्टचं पॅकेट घेऊन येतो, कारण की त्रिशूला पण टोस्ट वगैरे खायला लागतात. ते घेऊन येतो. चला जाऊया आपण दुकानात. बघा सकाळचं वातावरण मस्त, ऊन पडलंय आता, म्हणजे थंडी पण लागते जे. रात्रीपासून थंडी भरपूर आहे. झाडांना पण आता पाणी टाकायचं आहे. थांबून झाडांना पण पाण्याची बॉटल घेऊन या, आधी झाडांना पाणी टाकून देऊया. स्वामींना अगरबत्ती पण करायची आहे. ते कार्टून अजून झोपलेत, आधी झाडांना पाणी टाकून देऊ आपण. काय असे बॉटल भरून ठेवतो, अंडा कडशीत वगैरे काय नाही आहे, असे बॉटल भरून ठेवतो आम्ही. म्हणजे प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी प्यायचं नसतं, पण ठीक आहे, आता घ्यायला लागेल त्या अंडा आणि कळशी घ्यायला लागेल. इथं झाडांना पाणी टाकून देऊया आपण. जास्त नाही पाणी टाकत मित्रांनो, थोडंफारच पाणी टाकतो, कारण की ना सगळं पाणी खाली जातं. नाही तर हे बघा, इथं सगळं खाली जातं पाणी. अशा गायत्रीने अशी झाडं लावलेली आहेत आणि ते दुसऱ्या म्हणजे आमच्या बाजूला राहतात ना, त्यांची अशी झाडं आहे ती. चला तर मी दुकानात जाऊन येतो आणि आपलं ते दूध वगैरे घेऊन येतो. चहा वगैरे आता मला स्वतःलाच बनवायला लागेल. योगा मित्रांनो, आत्ताच मला दुकानात जायचं होतं, इथं त्रिशू उठून गेली. त्रिशू झोपले नाही का तू? हा, झाली झोप तुझी? झोप झाली? मम्मीला उठव, मम्मीला उठव. मम्मी झोपले बघ अजून. ते बघ मम्मी झोपली बघ, मम्मीला उठव. मम्मीला सांग ना, 9:30-10 वाजून गेलेत ना म्हणा. उठव मम्मीला. नाही उठते. थांब मी दुकानात जाऊन येतो, तू इथं बसा. तुला पण यायचं आहे? हा ठीक आहे, चल मग मम्मीला झोपून दे, आपण जाऊन येऊ दुकानात. चल चल मग, उतर खाली उतर. चल दुकानात जाऊन येऊया आपण. अंतरीशू आण इकडं. तेव्हा दाखवते काय घेतलंय तू. तेव्हा तिने ते काय शेव असते ती पंजाबी तडका, ते शेव घेतली तिने दुकानात ना. आता इथं पण मी काय घेऊन आलोय, हे पाव घेऊन आलोय. असे नरम पाव. अजून काय आणलं, हे दूध आणले इथं. दूध आणि टोस्टचं पॅकेट. हे काल पण टोस्टचं पॅकेट आणलं होतं ना त्रिशू? टोस्टचं पॅकेट आणलं होतं ना मी. कुठे ठेवलंय मम्मीने डब्यांमध्ये? हा मित्र, इथं ना सध्या डब्यांमध्ये कुठे पीठ आहे, कुठे ते मसाले वगैरे भरून ठेवलेत, छोट्या छोट्या गोष्टी भरून ठेवल्या आहेत तिने. तिथं बघ त्रिशू काय आहे डब्यामध्ये. थांब, या डब्यामध्ये बघतं काय आहे. उघड तो डब्बा, उघड. काय आलं? डब्बा नाही उघडत आहे. ते खाली ठेव ना, ते वेफर खाली ठेव, ते शेव खाली ठेव. हा उघड तर, डब्बा उघड तर. मम्मीने बघतं तिथं टोस्टचं पॅकेट ठेवलंय का? काय आलं, नाही उघडत आहे. थांब मी उघडून देतो. तू दाबतेस ना तिथं कार्टून. ये बघा, ये नाही सगळं ते मिरची पावडर वगैरे नुसतं भरून ठेवलं तिथं. ते मॅगी नाही आहे ग त्रिशू, याच्यात टोस्टचं पॅकेट नाहीये. जाऊ दे मग, ते टोस्टचं पॅकेट कुठे ठेवलं असेल मम्मीने. आता एवढे डब्बे कुठे बघत बसणार आपण.
ठीक आहे चला आता चहा वगैरे. काय आलं हा? मम्मी उठली वाटतं. चल इकडे इकडे तरी मम्मी उठली बघ. कुठे मम्मी कुठे? ते बघा ते आज तिथं तिथं लोडते ती. झोपू दे मम्मीला. चल आपण चहा बनवू. चल त्रिशू ये ना इकडे, आपण चहा बनवू ना. शेव खायची? हा घे मग तू शेव खा मग. चला आता आपण चहा बनवूया. इथं ना ती रात्रीची भाजी वगैरे आहे, ही भाजी साईडला ठेवून देतो. आधी चहासाठी काय काय लागतं आधी पातेलं, मग पाणी काय टाकणार नाही मी दुधामध्ये. पातेलं कुठे चहा पातेला. गॅस वगैरे पेटून घेतो आता. साखर कुठे येईल? असं प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये साखर आहे काय आता. ते स्टीलचे डबे बिब्बे ठेवायला काय जागाच नाही कुठं. इथं मांडणी लावायची आम्हाला. मांडणी आता बघू मांडणी कधी लावता येईल ते. चहा आणि साखर. अद्रक कुठं ठेवलं? अद्रक याच्यामध्येच असणार वाटतं अद्रक. बघा रात्री तो हरा मसाला आणला होता ना, इथं अद्रक आहे. त्या एका मॅडमने म्हणजे कमेंट्स केली होती की ते अद्रक वगैरे टाकून आपलं म्हणजे काळासारखी आपलं ते ब्लॅक टी असते ना, तसं चहा बनवा म्हणे पिझ्झा. मग तेच बनवतोय मी आता. चला म्हणजे आता एकट्याला शक्य होत नाही ते मोबाईल पण पकडा चहा पण बनवा. चला मी आधी चहा बनवून घेतो, मग चहा कशी बनली काही नाही. ते त्रिशूला पण टोस आणि चहा देतो. नंतर तिथं आता शेव खात्याची ती. चला मी चहा बनवून घेतो आधी, तोपर्यंत ती गायत्री पण उठून जाईल. झाले का गायत्री? झोप झाली तुझी? बापरे झोपते ही तर. हे बघा हे अजून झोपते. बस ना, तो का बसून बसून झोपते. एवढा आळस येतोय. चल ना 10 वाजलेत ना. चल मी चहा बनवतो, माझा व्हिडिओ बनवतो. चल आता. हा काय झालं? हा चला आपण, चला 11 वाजता, 11 11:30 वाजता डॉक्टरकडे जाऊया. चला आपण. चल मी चहा वगैरे बनवतोय आता. ये पटकन इकडे चल. काय नाही मी चहा बनवून देतो ना तुला. ये पटकन इकडं. हिला तुला डॉक्टरकडे रात्री सांगत होतो मी, ऐकलं नाही. आणि आता अशी आळसपणा करते नुसती. तुझ्या हा तू चहा पिशील ना पण? नाही पिणार? नाही पिणार? माझ्या हाताची चहा नाही आवडत तुला? नाही आवडत. मग मी आता जशी चहा बनवते ना तशी पिऊन घ्यायची. आणि मी आपलं पुदिना पण टाकणार. हा बघा पुदिनाचा पाला आहे ना, काय पण टाका. अद्रक किती टाकू? एवढं बस का? सगळं टाकू ना? सगळं टाकून द्या. एवढं जास्त होऊन जाईल ना. चालेल जास्त झालं तर? नाही एवढं टाकू? हा चालेल एवढं टाकू. पाणी किती टाकायचं? 2 बॉटल. मला कशाला विचारताय आता? 2 बॉटल? 2 बॉटल नाही टाकत. 4 टोस्ट खायचंय ना? तू खाशील ना त्रिशू? 4 टोस्ट खाशील ना तू? साखर किती टाकू काहीतरी? 2 बस का काहीतरी? सांगशील का काय? काही नाही सांगणार मी. अरे यार जास्त गोड होऊन जाईल काहीतरी. जास्त गोड होऊन जाईल नाही तर. आणि इकडं चहा पत्ती. नाही नुसतं पाण्याचा घेऊन जाईल, नाही तर नुसतं पाणी पण जास्त गेलंय त्याच्यामध्ये. बस झाली एवढी चहा पत्ती. आणि हे पुदिनाचा पाला थोडासा. हा पाला. इथं ना स्मेल मस्त येतो त्याच्या. असं चहाचा ना स्मेल मस्त येतो. हे गांडे कुठे ठेवले गायत्री? शोधा आता, सगळं शोधा. ते ठेव ना त्रिशू. असं खाली नको फेकू ना. खायचे आहे ना ते. इकडे दाखव काय ते चहा दाखव. योगा चहा बघून घ्या. मी बनवतोय चहा. गायत्री सांगते काय करत नाही. चल मी आज जेवण पण बनवून दाखवेल ना गायत्री तुला. खिचडी बनवून दाखवेल तुझ्यासाठी. खिचडी. चपाती बनवा ना. चपात्या नाही येत ना मला. भाकरी चपात्या बनवल्या असताना. भाकरी बनवा. ते पण आज तुझी तब्येत बरी नाही त्यासाठी मला बनवायला लागतंय. नाहीतर पण बनवणार नाही. हो
काय झालं? चपाती नाहीये. थांब मला ही चहा बनवून घे. हो गायत्री किती वाजता जायचं डॉक्टरकडे? डॉक्टरकडे किती वाजता जायचं? मी झोपून घेईन. तू नेहमी किचन मध्ये असते, आज मला सकाळी सकाळी इथं उभं करून दिलंय तू. मस्त वाटतंय. हा भारी दिसतायत ना. भारी दिसतंय. हम्म. हो किचन मध्ये तू चांगली शोभून दिसत. हो आज तुझ्या घरी हा दाखव काहीतरी चहा दाखव. हे बघ वरती जाते चहा दाखव इकडे. हे काय खुश होत हे बघ अशी चहा बनवली मित्रांनो मी. टाकू का चहाचं दुकान टाकू? काय झालं? चायपत्ती नाही काय नाही हे काय टाकले ना चाय पत्ती. काहीच चांगली नाही दिसत आहे. काय चांगले नाही दिसत आहे. एवढी मस्त चहा दिसते. मित्रांनो कमेंट्स करून नक्की सांगा चहा कशी बनली आहे. जास्त काय बनवत नाही मी, 6 महिन्यात एखाद्या वेळा चहा बनवून घेतो मी. आणि बघतो जर दुपारी गायत्रीने जर जेवण बनवायला सांगितलं ना तर माझ्या हाताने खिचडी बनवतो मी. तेव्हा कमेंट्स करून नक्की सांगा. हे बघ तू चहा बनवते मी चहा बनवतो ती कशी असते बघ. मस्त क्रिशू मस्त लागते. चालेल बस. पिशील ना तू चाय? चला आपली चाय रेडी झाली आता. एक भाऊ मस्त चाय बनवली मी. इथं टाकता इथं खाली पडून गेली ती. एक गायत्रीसाठी आणि एक माझ्यासाठी, म्हणजे त्रिशू आणि मी याच्यातच टोस्ट खाणार आहे. चला तर मग आपण आता चालू करूया. गायत्री तोपर्यंत ती रात्रीची भाजी आहे ना, काहीच नाही करणार. बापरे मलाच करायचं आहे. चल त्रिशू. मित्रांनो कमेंट्स करून नक्की सांगा चायचा कलर कसा आहे, चाय कशी दिसते. टेस्ट पण चांगली आहे मित्रांनो. मी आता थोडीशी टेस्ट करून बघितली, मस्त चाय लागते. चल बस त्रिशू इथं. तेव्हा गायत्री गेली आता किचन मध्ये. बस त्रिशू चल चाय टोस्ट खा. सांग मला टेस्ट करून सांग कशी लागते. बस ना खाली बस ना. इथे बघ तू खाली काय बसत नाहीये. ये खाली बस. कर चाय टोस्ट खा तू. कसे लागते सांग मला. पॅम्पर्स घातलाय. अरे यार ठीक आहे चला आम्ही आता नाश्ता वगैरे करतो मित्रांनो. सगळ्यांचे नाश्ता तर झालंच असणार. आता 10 वाजून गेलेत. बसलीस हा बघ मग चाय टोस्ट खा. कसे लागतं सांग मला. गरम आहे हा ते. चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.